कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न माझ्या दुसऱ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते साखरपुडा होता गावी. तेव्हा ते मित्रांसोबत आले होते बघायला. नाही नाही, साखरपुडा बहिणीचा होता हो. आणि ते मित्रांबरोबर आले. हा, मला बघायला आले होते तेव्हा साखरपुड्यातच. साखरपुड्यात त्यांना सांगितलं शॉर्टकट मारला त्यांनी. साखरपुड्यात बघायला आले होते, पण त्यावेळेस कसं मला माहिती नव्हतं की ते येणार आहेत बघायला. तेव्हा मला मम्मीने सांगितलं की तू साडी नेस. म्हणजे नको, मला साडी नको आहे. नाही तू नेसत. तर मला एक साडी नेसता येत नव्हती, मी कशी तरी नेसली आणि त्यांनी आले होते बघायला, बघितलं त्यांनी आणि नंतर म्हणतात की जाडी वाटतं. मग नंतर गेले आणि घरी जाऊन मग त्यांचं डिस्कशन झालं असेल. त्यानंतर मग घरी मग आई वडील बोलले की आपण जाऊया पुन्हा एकदा. मग ते दैसरला आम्हाला भेटायला आले घरी. मग जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर बोलतात ठीक आहे होकार द्या. तेव्हा मी ड्रेस घातला होता. तेव्हा ठीक आहे, छान दिसते. अच्छा, हो ना. मग आईला सांगायचं, तूच सांगितलं साडी दे. तुमचं कसं? माझं लग्न अरेंज मॅरेजच झालं. आमच्याकडे म्हणजे हे करतात, वधूवर सूचकमध्ये माझी नाव नोंदणी केली होती. तिथे नाव रजिस्टर केलं होतं, पण मला हे जे स्थळ आलं ते तिथून न येता माझ्या भावाचं लग्न होतं, चुलत भावाचं. आणि त्या लग्नामध्ये माझ्या सासूबाई आणि माझ्या मामी त्यांनी मला लग्नात बघितलं आणि मग तेव्हाच त्यांनी म्हटलं की ही अरुणसाठी, म्हणजे माझ्या मिस्टरांना अरुण म्हणतात घरी, ही अरुणसाठी तेव्हा त्यांनी फिक्स केलं. पण नंतर मग बायोडाटा वगैरे दिले आणि मग त्याच्यानंतर ते मग 1 वर्षाचा गॅप झाला आमचा. आणि मग 1 वर्षानंतर परत आम्हाला तेच स्थळ आलं आणि मग रीतसर म्हणजे परत बघण्याचा कार्यक्रम वगैरे. आणि मग त्यांनी काय करतात मिस्टर? ते प्रायव्हेट कंपनीमध्ये वरळीला. माझी शाळेत आहेत, क्लरिकल जॉब अजून? शाळेत क्लरिकल जॉब आहे. अच्छा अच्छा. माझं अरेंज मॅरेज नाही, लव्ह मॅरेज आहे. सगळ्या बघितलं माहिती. तुमचं एवढं दुःख काय तोच पॉइंट आहे की ही एकटीच सांगणार लव्ह मॅरेज आहे. तुमचं कसं झालं लव्ह मॅरेज? फ्रेंड सर्कलमध्ये कॉलेजपासून ओळख झालेली होती. पण आमची ओळख आहे, लव आहे म्हणून मग घरातल्यांना सांगितल्यावर कोणी लगेच एक्सेप्ट केलं नाही की आता हा म्हणजे हिने बघितलंय, चला एकदा बघूया आणि होकार देऊया, कारण ह्याचा लव्ह मॅरेज आता काय करणार, असं काही प्रकार नव्हता. जनरली लव्ह मॅरेजमध्ये त्याला 2-3 महिन्यात उरकून टाकायचं लग्न, असं काही नाही. तुमचं? माझं वधूवर सूचक मंडळमधूनच झालं, कांजुरीसला. वधूवर सूचक मंडळमध्ये बायोडाटा असं बसलं माझ्या सासऱ्यांना की बाबा असा असा बायोडाटा आहे. मग त्यांना त्या बायोडाटाच्या इन्फॉर्मेशनमधून कळालं की माझे रिलेटिव्ह मामा त्यांच्या बाजूलाच राहतात करून. मग नंतर रिसर कांदेपोळ्याचा प्रोग्राम झाला मामाच्या घरी. पण तिने ना, मी एक सांगायचंय मला, तिने ना मुलांना न बघता त्या मुलाच्या गावी आंब्याची बाग, काजूची बाग तिला नेहमी चिडवतो, आंब्याची बाग, आंब्याची बाग बघूनच त्या मुलाला हो. आंब्यांचा बिझनेस आहे, आंबा काजूचा बिझनेस आहे. कुठे? राजापूरला. मग इकडे आंबे आणत या सगळ्यांना खिलवलंय सर. तरी बघा ते आंबे एकच देते, तू मोठी पेटी द्यायला पाहिजे ना. हे बघितलंय आता, मैत्रिणींना पेटी पाहिजे. त्यांना. तुमचं कसं काय? तर माझं अरेंज मॅरेजच आहे. माझं जानेवारी महिन्यात आमचा रितसर असंच रिलेटिव्हमध्ये बघायचा प्रोग्राम झाला. नंतर मुलाकडे त्यांनी पत्रिका बघितली आणि सांगितलं की नाही जमत लग्न. पण मग ते लग्न नाही जमत तर सासूला मी पसंत आलेली. मग तेव्हा बघायचा प्रोग्राम झाला. पहिल्यांदा बघायचा प्रोग्राम झाला तेव्हा साडीवर बघायचा झाला. दुसऱ्यांदा बघायचा प्रोग्राम झाला तेव्हा पण आई मला घरातले येणार आहेत तर साडी वगैरेच नेसतो, असं कसं. मग जेव्हा नंतर मिस्टर म्हणतात 2 वेळा मी हिला साडीवरच बघितली, मला ड्रेसवर पण बघायचं हिला. मग तिसऱ्यांदा परत एक बाहेर भेटलो आम्ही आणि ड्रेसवर बघायचा प्रोग्राम झाला. मग तेव्हा त्याच्यानंतर मग लग्न ठरलं, साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर आम्ही जेव्हा भेटलो ना तेव्हा त्याला म्हटलं आता काय मी जीन्स घालून येऊ का, चालेल का? काय म्हणाले? हो म्हणाले आणि मी खरंच घालून गेलेली तेव्हा जीन्स. 6 जणींमध्ये भांडण झालंय, कधी वाद झालाय? हो काय झालंय? कोणाचं झालेलं? त्यांच्या आणि कोणाचं? एक मिनिट, काय कुचके आहेत? काय झालं होतं सांगा. बाकीच्या गप्परा 5 जणी गप्पा त्यांना आज बोलूच नाही. बोला. आताचा रिसेंटली किस्सा की मी नाहीये, मी गावी गेलेली
आणि अचानक ह्यांचं काय पिकनिक अचानक ठरलं काय ठरलं मला ह्याच्यातलं माहिती नाही. तुम्ही हे सांगा, मम्मी, picnic, मी हा, अंदाज हा, काढतो. मग तुम्ही ह्यांना विचारा नंतर. पण पिकनिकचे मी आली ऑफिसला सकाळी आपली नेहमीप्रमाणे स्टेटस बघतात हे बघतात. एक स्टेटस झाला दुसरा झाला सगळ्यांच्या फोटोमध्ये आपलं स्टेटसमध्ये ह्यांचेच फोटो पिकनिकचे. दापोली पिकनिकला गेलेले तेव्हा हे. दापोलीला? दापोलीला गेलेले खास दापोलीला आणि वरून गेले. कोण कोण या 5 या सगळ्या हा मी आपली बघते सगळ्यांच्या याच्यावर हे काय आणि मी कुठे पण मग मला का नाही सांगितलं ह्यांनी. मला खूप राग आला. म्हटलं एकदा तरी बोललं पाहिजे. तो दापोली सारख्या पिकनिकला 2-2 दिवसासाठी एवढ्या गेले मला सांगितलं नाही. तुम्ही कुठे गेला होता तेव्हा? मी गावी गेलेली कुठलं गाव? त्यांच्या गावी संगमेश्वर. किती दिवसांसाठी गेला होता? 2 ते 3 दिवसासाठी गेली बरं, असेल. तुम्ही संगमेश्वरला गेला. संगमेश्वरवरून दापोली किती आहे? हा, म्हणजे अर्धा तास. तेच बोल मग कोकणाचीच पिकनिक ना म्हणजे नाही म्हणजे तेच झालं. म्हणजे तुम्हाला सांगू, हे इतकं क्लिअर स्पष्ट आहे. प्लॅनिंग केलेलं त्या लोकांनी. 100%. मग आणि मी तुम्ही तेच नको होता. सांगितलं नको होतं. काय झालं की खूप दिवस झाले कुठेतरी जायचं असं मुलांची एक्झाम झाली ऑफिसमधून गेलो नाही 1 डे स्टेसाठी चाललं होतं पण कधीतरी कोणाच्या घरी काहीतरी प्रोग्राम असतो कोणाचं काहीतरी फंक्शन असतं किंवा मुलांची तब्येत बरी असते एक्झाम्स होत्या एक्झाम जस्ट संपल्या होत्या आम्हाला ते जायचंच होतं एनी हो कधीतरी म्हणायचं नंतर परत एप्रिलमध्ये स्कूल चालू होणार परत जायला नाही मिळणार आता संधी आली आता जाऊ आता ती नाहीये तर जाऊ दे आपण जाऊ तिला परत घेऊन जाऊया आपण तुम्हाला टाळण्यामागचं काय कारण तुम्हाला काय वाटतं का टाळलं? त्यावेळी मला एकच राग होता फोटो बघितल्यावर की मला विचारलं का नाही ऍटलीस्ट मी हे नव्हतं बघितले त्यांचे मेसेजेस वगैरे मी फक्त त्यांना हे विचारायला पण का गेले की तुमचा स्वभाव असा आहे का? तर तिला सेल्फी घ्यायला पण आवडतो ना मग ते एक चुकलं तिचं हा. सेल्फी नाही Photo काढायचे selfie मध्ये राहिले. राहिले तिचे आमचे फोटो बघून तिला जास्त पाहिजे याच्यामुळे तुमच्यात वाद झाला हो आणि खूप बाकी काय नाही ना? तुमच्यामुळे वाद कमी झाला ते तुमच्यासाठी मला थँक्यू Home तुमच्यासाठी Minister तो वाद मिटला म्हणजे story वेगळी आहे. म्हणजे कालपर्यंत वाद होता कालपर्यंत नाही म्हणजे जेव्हा आम्हाला आम्हाला समजलं होम मिनिस्टर साठी आम्हाला संधी आली तो पहिलं मलाच आली आणि मग हिने नंतर आणि आम्हाला तेव्हा phone माझ्या केला. डोक्यात राग होता मी तो मी incident हिला म्हणजे बोलवून पण आम्हाला phone केला हिला की बोलवून असं घेतलं फोनवरनं आणि आणि कसं ऑफिसमध्येच असताना बोलवलं की कसं? प्रणाली आणि प्रणिता जरा वरती या मला बोलायचंय तुमच्या आम्ही म्हटलं तुम्हीच जा. आम्ही नाही मग मी त्यांना तिथे येऊन त्यांना एक्सप्लेन केलं सगळं मग मी प्रणालीला बोलली की अरे चैतालीचा फोन आलाय आता आपल्याला काय सांगते आणि काय नाही आणि माझ्या माझ्या आधीच पोटात गोळा आलाय गोळा आलाय. मारायला तर आपल्याला आता आपलं काही बोलून खरं तर नाही. झालेलं आहे आता काय खरं नाही काय करायचं आपण जायचं का तिने बोलवलंय मग तर जायलाच लागेल नाही तर अजून काहीतरी बोलून म्हणजे घेण्यापेक्षा होम जाऊया मिनिस्टर मुळे परत तुमच्यात एक हा, संवाद हा, सुरू आहे. म्हणजे राग मी लगेच त्यांना मग गेला. परत सांगितलं की मला आपल्याला अशी अशी संधी आली तो विषय मी काहीच काढला नाही त्या दिवशी मी हेच सांगितलं की आपल्याला अशी अशी संधी आली आहे तर तुम्ही येणार का माझ्या बरोबर अजून आपल्याला मैत्रिणी आहेतच आपला टी तुमचा हा ग्रुप आहे स्वभाव घरी पण असाच आहे का? हो म्हणून तर मला चिडकी बोलतात खूप तुम्हाला माझी चिडकी? अगदी माझ्या बहिणीने पण लिहून ठेवलंय नाव चैताली नाही लिहिलंय चिडकी लिहिलंय चिडचिड. तुमच्याबद्दल काय आहे घरच्यांचं? नाही मग मी घरी शांतच असते मी जास्त बोलत घरी म्हणजे बाहेर प्रॉब्लेम हो हो टी ग्रुप मध्ये आल्यावरच फक्त बोलतात होय ना? खूप बोलतात घरी मी शांतच असते म्हणजे जास्त मी बोलतच नाही मी पण घरी शांत असते आपल्याला फक्त काही एकमेकांनी ओळखून चांगलं व्यवस्थित राहायला पाहिजे तेवढंच होतं ती ऑफिसमध्ये तिचा पण पुढचा शांत स्वभाव असते पण शांत आहे. शांत जायचं बघ. मी खूप चिडचिड करते म्हणजे मला घरात बोलतातच एवढ्याशा कारणावर पण खूप चिडचिड का करते कशामुळे? ते काय मला माहिती नाही पण मला लगेच राग येतो काही बोललं मला नाही आवडलं तर लगेच राग येतो मग मिस्टर चिडचिड काय करते. म्हणतात तुम्हाला? मिस्टर तेच बोलतात खूप चिडचिड करते जरा कंट्रोल करत जा मग का नाही करत? होत नाही कंट्रोल झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.